शेतकरी मित्रांनो आणि कारले उत्पादक बागायतदारांनो, तर या ठिकाणं US 33 निम्स BSFची ही कारल्याची व्हरायटी आहे आणि व्हाईटमधली आहे. तर या पिकाची लागवड ही 10 एप्रिलला केली होती. तर ही अशा पद्धतीनं आपल्याला आत्ता लागवड करून 10 एप्रिल 10 मे 1 महिना आणि हे वरचे 50-55 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे. तर अशा पद्धतीनं आता कारल्यांची साईज वगैरे जे म्हणजे वेडेवाकडे वाढणं तर ते ह्या ठिकाणी नाही आहे आणि अशा पद्धतीनं हे सरळ कारली आता या ठिकाणं येत आहेत. अशी ही क्वालिटी मिळत आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणं ही जी ग्रोथ आणि हा फ्रेश शेंडा अशा पद्धतीनं आणि ही ग्रीनरी आहे. हा व्हिडिओ यासाठी बनवलेला आहे की आज या प्लॉटला साधारणपणे एक 50 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि ही क्वालिटी किंवा ही शायनिंग आपल्याला मालाची मिळते, हे महत्त्वाचं आहे. आणि टॉप टू बॉटम म्हणजे बुंद्यापासून शेंड्यापर्यंत आता हा माल या ठिकाणी लागत आहे. फुलं वगैरे आहेत अशा पद्धतीनं, म्हणजे कळीचं सेटिंग जे पाहिजे ते अशा पद्धतीनं आपल्याला ह्या प्लॉटमध्ये मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाचं ग्रीनरी वगैरे जे म्हणतो आपण, तर ही आपल्याला अशी मिळालेली आहे. आणि फळांची साईज वगैरे तुम्हाला दाखवलेली आहे. इकडं पण आहे. तर ही फळं किंवा ही सेटिंग अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. कारले पिकामध्ये सुद्धा कारलं अशा पद्धतीनं म्हणजे फळांची साईज वगैरे आत्ता ही झालेली आहे. 50 दिवसाचाच प्लॉट, 50 ते 52 दिवसाचा प्लॉट आहे. आणि ही साईज वगैरे आपल्याला कारल्याची अशी मिळण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे ही एक 5-7 दिवसात तोडायला येणारा हा म्हणजे हार्वेस्टिंग हा पहिला तोडा मिळणार आहे. आता जे टेम्परेचर आहे 41-42च्या आसपास टेम्परेचरसुद्धा आज पण आहे. कारण हाय टेम्परेचरमध्ये वेलवर्गीय पिकांमध्ये येणाऱ्या समस्या ह्या वेगळ्या असतात. वांगी पिकामध्ये वेगळ्या असतात, बाकी इतर पिकांमध्ये वेगळ्या असतात. आणि ही ग्रीनरी, ही शायनिंग आणि ही अशा पद्धतीनं ही आहे डेव्हलपमेंट झालेली बागेची. तर ही जे दाखवतो तुम्हाला ही कॅनॉपी डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचं. आणि ही वेलीची ग्रोथ ही अशा पद्धतीने आपल्याला मिळते, सर्वात महत्त्वाचं हे आहे. आणि ही फळं हे जी नवीन फुलधारणा होते ती अशी आहे. म्हणजे एकंदरीत सेटिंग व्यवस्थित असेल झाडाचं तर उत्पन्न आपल्याला प्रॉपरली मिळण्यास मदत होते. ही अशी ग्रोथ आणि शेंडा असा फ्रेश म्हणजे हा अशा पद्धतीने सुट्टा असेल म्हणजे वेलवर्गीय पिकांमध्ये काकडे असू, दोडका असू, भोपळा असू, कारले असू द्या, तुमचा म्हणजे घोसाळे असू द्या, कोणताही वेलवर्गीय पीक असू द्या, अशा पद्धतीने हा फ्रेश शेंडा या टेम्परेचरला 40-41ला उन्हामध्ये 1-2-3च्या दरम्यान अशा पद्धतीने मिळणं किंवा असणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचा ट्रेस किंवा कोणत्याही प्रकारची बाग ही सुकली नाही पाहिजे तुमची, तर तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट प्रॉपरली आहे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट स्प्रे शेड्यूल व्यवस्थित ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं राहतं. आणि एकंदरीत ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला करताना ज्या समस्या येतात किंवा ही जी सेटिंग आहे हे आत्ता सेटिंग हे पाहिजे अशा पद्धतीने सेटिंग इकडं आतमध्ये फळं वगैरे हे असे आहेत. कारलं जे आहे ते तुम्हाला असं सरळ मिळणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं हे US 33 निम्स BSFचं व्हरायटी आहे. अशा पद्धतीनं ही डेव्हलपमेंट आणि हे पहा अशा पद्धतीने कारली तुमची डेव्हलपमेंट असावी सगळ्यात महत्त्वाचं. इकडं पण आहे. आणि हा शेंडा पुन्हा एकदा सांगतो का शेंडा जेवढा तुमचा फ्रेश असेल, जेवढा अनलॉक असेल, तेवढी तुमची ग्रोथ आणि वाढ ही चांगली होते. हे बघा अशा पद्धतीनं ही फळांची साईज आपल्याला मिळत आहे. आता ही मॅच्युरिटी होईपर्यंत व्यवस्थित साईज होऊन जाईल. ही फळांची साईज अशी मिळावी, कारल्यांचे असे सरळ असावेत, वाकडे तिकडे नसावेत. सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं तुमचं बॅलन्सिंग आणि इतर कंट्रोलिंग ठेवल्यानंतर ही साईज अशी मिळत असते. ही
हे बघा वेगवेगळ्या ठिकाणच्या साईज किंवा कारल्याची वाढ वगैरे अशी आहे. साईज वगैरे ही अशी आपल्याला आहे आणि ही साईज आता ॲक्च्युली मॅच्युरिटी आलेली आहे. तोडणीच्या कॅपॅसिटीमध्ये म्हणजे मॅच्युरिटी आलेली फळं ही अशी आहेत आणि ही तोडून मार्केटला विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतो आपण. म्हणजे ही साईज जर असेल तुमची ह्या लेवलची तर ही विक्रीसाठी उपलब्ध करू शकता. आता ही ग्रीनरी वगैरे ह्या वेलींची अशी असावी सगळ्यात महत्त्वाचं. या अशा पद्धतीनं हे कारला आहे एकंदरीत.